हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनविणार आहोत बटर कॉर्न पनीर मसालाची भाजी। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण छान अशी भाजी तयार करूया। तर हे बघा, इथे मी एका पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा जो आहे परतून घेत आहे। कांदा थोडा लालसर होईपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा लालसर झाला की यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया। तर बाकीच्या साहित्यामध्ये मी थोडे शेंगदाणे, लाल मिरच्या, कलमी, जिरं, लवंग आणि थोडेसे काळे मिरे घेतलेले आहेत आणि 2 छोटे चम्मच पांढरे तीळ घेतलेले आहेत। आपल्याला हे सर्व साहित्य कांद्यासोबतच छान असं परतून घ्यायचं आहे। तर मसाला भाजून झालेला आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। आता गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ हा जो मसाला आहे थंड होऊ देऊया। तर बघा, मसाला थंड झालेला आहे। तर हा मसाला जो आहे मिक्सरमध्ये टाकूया आणि सोबतच एक टमाटरसुद्धा आपण बारीक करून घेऊया आणि याचं वाटण तयार करायचं आहे। वाटण तयार करताना आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं। हे बघा, वाटण तयार झालेलं आहे। आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण पनीरचे तुकडे जे आहेत छान असे तळून घेऊया। पनीरचे तुकडे इथे तळून तयार झालेले आहेत। आता आपण हे काढून ठेवायचे आहेत। एकदम जास्त मी इथे फ्राय केलेले नाही आहेत पनीरचे तुकडे, थोडेसे लाईट असं फ्राय केलेले आहेत। तर पनीरचे तुकडे मी काढून ठेवलेले आहे। आता त्याच पॅनमध्ये, त्याच गरम तेलामध्ये आता हे बघा, इथे मी कॉर्न आहे, कॉर्नचे दाणे ते सुद्धा आपण छान असे तेलामध्ये परतून घेऊया, साधारणतः 1 ते 2 मिनिट। तर हे बघा, कॉर्नचे तुकडे सुद्धा मी छान असे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून ठेवायचे आहेत आणि याच पॅनमध्ये आता आपण तेल गरम करून घेऊया, म्हणजे आपल्याला भाजी फोडणी करण्याकरिता। तर हे बघा, तेल गरम झालेलं आहे। मी इथे टाकलेलं आहे 1 छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट जी आहे अद्रक लसणाची छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं मिक्सरमध्ये ते यामध्ये टाकूया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। आणि या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत मंद आचेवर साधारणतः 3 ते 4 मिनटं हा मसाला जो आहे छान असा परतून घेऊया। तर हे बघा, तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया। तर मी इथे थोडीशी हळद टाकत आहे आणि चवीनुसार 1 चम्मच मीठ टाकत आहे आणि तिखट आपण टाकूया 1 छोटा चम्मच। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता। छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये हे सर्व साहित्य आणि 1 छोटा चम्मच मी इथे धण्याची पावडर टाकत आहे, कारण धणे मी वाटणामध्ये टाकलेले नव्हते। जर तुम्हाला वाटणामध्ये टाकायचे असतील तर तुम्ही वाटणामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मग अशी नंतर वरून पावडर करून सुद्धा टाकू शकता। माझ्याकडे ऑलरेडी पावडर तयार होती धण्याची, त्यामुळे मी वरून इथे टाकलेली आहे। तर सर्व मिक्स केल्यानंतर मसाल्यामध्ये हे आपण जे तळलेले पनीर आहे ते टाकायचे आणि तळलेले कॉर्न टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर आपण हे मिक्सरमधलं थोडंसं पाणी टाकूया। वाटणाचं पाणी हे बघा, आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं, अर्धा ते पाऊण ग्लास, जास्त इथे पाणी टाकायचं नाही आहे, कारण ह्या भाजीची जी ग्रेव्ही आहे दाटसर चांगली वाटते। छान मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर साधारणतः आपल्याला 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं, कारण आपण पनीर आणि कॉर्न तळलेलेच आहे, त्यामुळे भाजी शिजायला फार जास्त इथे वेळ लागणार नाही। तर हे बघा, आपली भाजी जी आहे तयार झालेली आहे। किती मस्त अशी छान असं तर्री सुटलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता मी वरून इथे थोडंसं बटर टाकत आहे। हे बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असल्यास टाका, अन्यथा स्किप करा, पण खायला खूप छान वाटतं। माझ्या मुलांना असं बटर वरून टाकलेलं खूप आवडतं, त्यामुळे मी इथे टाकत आहे। तर हे बघा, आपली भाजी जी आहे इथे तयार झालेली आहे। तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत, पोळीसोबत, पुरीसोबत कशाही सोबत खाऊ शकता। तर वेळात वेळ काढून तुमचे खूप आभार की तुम्ही माझी रेसिपी बघितली। अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहे त्यांचे खूप खूप मनापासून, खरंच खूप मनापासून धन्यवाद। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्कीच शेअर करा। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।